हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या वहिनी सख्या जावा. तर चला, छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आणि सकाळ सकाळ आज म्हटलं दारामध्ये साडा मारावा. तर रेग्युलर तर काय मारत नाही, असं काही असलं तरच. तर आज हळदी कुंकू करायचं ठरवलंय. थंबनेलवरनं सगळ्या ताईंनी तर पाहिलंच असणार आहे. आणि आज ध्रुवसुद्धा आमचा घरीच होता, त्याच्यामुळे त्याची मध्ये मध्ये लुडबुड चालू असते काही ना काही काम करताना. मुलांना म्हणजे असं आवडतं काही ना काही असं वेगळं काम करायला. आपण घेतलंय की ते मध्ये मध्ये करणारच छोटे छोटे मुलं. त्याचा आमचा ध्रुवबाळ सुद्धा आहे. तर चला ताई, बऱ्याच ताई आम्हाला कशा ना कशावरती उपाय विचारत असतात. तर आहेत घरात जुनी माणसं म्हणून आम्ही सांगतो, किंवा मग आता आमच्या म्हणजे फॅमिली सराउंडिंगमध्ये किंवा फॅमिली फ्रेंड्समध्ये सगळ्यांना माहिती झालेलं आहे की आम्ही हे जे असे उपाय आहेत, ज्याचा अनुभव आलेला आहे, ते आम्ही यूट्यूबवरती सांगतो. तर त्यांना सुद्धा एखाद्या गोष्टीचा फरक पडला की ते लगेच आम्हाला फोन करून म्हणत असतात, अरे हे चांगलं बरं का, आम्ही ट्राय केलंय, याचा फरक आहे, याचा रिझल्ट आहे, तर तुम्ही तुमच्या सबस्क्रायबर फॅमिलीला सांगू शकता. तर काय असे काही असतात जे फरक पडलेले उपाय असतात ते आम्ही शेअर करतो. बऱ्याचदा आम्हाला खूप प्रेमाने आदराने विचारतात सुद्धा, आम्ही सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करतो जसं पॉसिबल होईल तसं. पण काय होतं की ज्या ताईंनी उपाय विचारलेले आहेत ते कधी मध्ये ब्लॉग बघतात. तर मला एक रिक्वेस्ट करायची त्या ताईंना, ज्या पण विचारतात, तर तुम्ही रेग्युलर ताई प्लीज ब्लॉग बघत जा. काय असतं की आम्हाला जसं पॉसिबल होईल तसं आम्ही ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि अगोदर पण आम्ही म्हणजे उपाय बऱ्याच गोष्टींवरती रिपीट केलेले आहेत. पण काय आहे की कंटिन्युटी तुमची ब्लॉगला नसल्यामुळं तुम्ही म्हणता की ताई आम्ही बऱ्याच दिवसाची कमेंट्स करतो ह्या गोष्टीवर, तुम्ही काय सांगतच नाही आम्हाला, आम्ही विचारलेल्या कमेंटचे तुम्ही उत्तरच देत नाही. अहो तुम्ही ब्लॉग तर ताईंनो रेग्युलर पाहत जा, आम्ही सांगतो. जे आम्हाला माहिती असतं ते 100% आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच गोष्टींवर वारंवार कमेंट्स आल्या की ते टॉपिक आम्ही पुन्हा ब्लॉगमध्ये घेतो. असं नाही की एकदा सांगितले मग असं नाही, असं वाटतं नवीन फॅमिली मेंबर ब्लॉगमध्ये जुळत आहेत तर मग परत सांगणं जरुरी आहे. तुमच्यासाठी आम्ही परत रिपीट करतो. तुमचे ब्लॉग पाहणं होत नाही आणि मग तुम्ही ब्लॉग खाली येऊन कमेंट करता की ते आम्ही खूपदा विचारलं पण तुम्ही काय आमच्या कमेंटला उत्तर देत नाही. तर प्लीज तसं करू नका, व्यवस्थित ब्लॉग पाहत जा. कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, परवाच्या ब्लॉगमध्ये पण, कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं गौरींच्या बॉडीज विषयी. पण त्या ताईंनी ॲक्च्युली पाहिलं नसेल तर ताई प्लीज तो कालचा ब्लॉग पहा तुम्ही, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल आम्ही सांगितलेली आहे. तर चला म्हटलं, हळदी कुंकू म्हटलं की थोडंसं डेकोरेशन झालंच पाहिजे. तर हे जे पतंग आहे ते डेकोरेशनचे संक्रांतीच्या शॉपिंगला गेलो ना त्यावेळेस आणले होते आम्ही, पण त्यावेळेस काही डेकोरेशन केलं नाही, राहून गेलं. आणि मग स्वाती पण म्हणली तर असू दे आपण हळदी कुंकाच्या वेळेसच करूयात, कारण हळदी कुंकाच्या वेळेस थोडंफार काही ना काहीतरी डेकोरेशन करावं लागतं. तर मग संक्रांतीला असू दे म्हटली. तर मग तीच आमची आज धावपळ चाललेली आहे. आणि वानाच्या पर्सबद्दल पण बऱ्याच ताई म्हणल्या की ताई तुला खूप महाग लागल्या त्या. पण काय आहे की एरिया वाईज पुन्हा आपण कुठल्या शॉपमधून घेतो त्याच्यावरती पण डिपेंड असतं, आपण कुठून घेतो. आता जे बिचारे लोक म्हणजे असं रोड साईडला बसतात ते बिचारे स्वस्तच देतात. दुकानातनं घेतलं की ते त्यांचं सगळं म्हणजे बाकीचं सगळं पार त्यांच्या स्टाफचं सहित सगळं ते प्रॉफिट काढतात. तर चला असो, आता लागल्या महाग लागल्या त्याला आपण काही करू शकत नाही. आम्हाला ते 120 रुपये सांगितले ते बार्गेनिंग करून, तरी आम्ही 100ला घेतल्या. कारण ह्या गोष्टीचा कधी अनुभव नव्हता. असं 20 आणि 30 रुपयात कुठं पर्स मिळते का असं मला तरी म्हणजे असं वाटतंय. पण आता त्याला काही म्हणतात मुंबईला वगैरे मिळतात, पुण्याला तुळशीबागेत पण आहेत, तर असू शकतात. आपल्या इकडं तर आमच्या इकडं थोडंसं मिळाली महाग, पण हे काही गोष्टी वारंवार येत नाही आपल्याला, कुठं दर महिन्याला करायचे, वर्षात नाही एकदा करायचे. त्यामुळे आम्ही घेऊन टाकल्या, आवडल्या म्हटल्यानंतर आम्ही विचार केला नाही. आणि 100 रुपयाला म्हटलं तरी असं इतकं काय कुठं महाग लागल्यागत झालं नाही. बऱ्याचदा म्हणलं 30 रुपयाला येते. तर मला आता एरिया वाईज त्यांच्या किंवा क्वालिटीमध्ये काही फरक असेल तर तेच मला म्हणायचं आहे, बाकी काही नाही. की एरिया वाईज असतं, थोडंसं चेंज असतं, क्वालिटीमध्ये फरक असू शकतो, काही ना काही असू शकतं, बाकी काही नाही. चला, एकदाच घ्यायचं वर्षातनं, त्यामुळे इतका काही विचार मी केला नाही. पण बऱ्याच कमेंट्स आल्या बऱ्याच ताईंच्या की ताई तुला खूप महाग लागली ती. 50ला म्हटलं, कुणी 100ला म्हणलं, सॉरी 50ला कुणी ताई म्हणल्या, कुणी 30ला, कुणी 60ला, असं बऱ्याच ताईंच्या वेगळ्या कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही खूप महाग आणल्या म्हणून. तर चला असू द्या ताईंनो. तर काय आहे की आज थोडंसं म्हटलं हळदी कुंकू स्पेशल आतमध्ये काहीतरी डेकोरेशन करावं. आता पतंग वगैरे लावून भिंतीवरचं तर डेकोरेशन करून झालंय. आणि बाकीचं थोडंसं आजकाल पहा यूट्यूबवरती किंवा मग फेसबुकवरती बऱ्याचशा अशा छान छान अशा रांगोळ्या येत पहा हळदी कुंकवाच्या. आपलं जे सौभाग्याचं जे लेणं असतं ते सगळं ठेवून. तर म्हटलं चला आपण पण थोडीशी एक काढावं, तो तेवढंच डेकोरेशन आणखी छान दिसन म्हणून. ध्रुव काय झालंय त्या माऊला, का म्हणून ओरडती ती? माहिती नाही, त्याच्या सारखंच वाटत ती. मग त्याच्या सारखंच वाटत ती. काय झालंय नेमकं समजा ना तिला. माहिती नाही. अरे दादा गेलाय तिकडून, तिला दूध घेऊन गेलाय प्यायला. बघू काय झालं. कधीपासून बसली तिथं माऊ, कधीपासून बसलेली तिथं ती? आज बसली ती. कालपासून बसली दादा म्हणतोय.
आज म्हणली तू. आरू दादा म्हणतोय कालपासून बसलेली आहे. नाही हा नाही मी बघितलंय इथं एक कॅमेरा आहे. कॅमेरा चेक करू. बघ चेक कर. रोशनी मांजर कधीपासून ओरडती तू ऐकलं होतं का? काय 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 पायाला तिच्या काहीतरी जखम झाली की काय ती बुठाना जागेवर ना आर्यनला लावले बघायला. दूध नेलं ना आर्यनच्या बेडरूमच्या खिडकीतून. आर्यन रात्रीपासून तिचा आवाज ऐकतोय आणि मला म्हणला ते बरं का मागाशी, पण मी आपल्याच मांजरी असतील खेळत असतील. अरे ती तुला बघून पळायला लागली. आर्यन उठली ती तटक्यान. हे कशाचं काय झालं? राटकी मांजरी ती. चल हे बघ. अगं बाई दूध आणलंय तुला. आर्यन खाली ठेव, दूध ठेव तिला आणि लांब जा मग पिईन ती. लपून बसली ती बघ. ठेव खाली, खाली ठेवून आणि साईडला जा दादू. तू दाद्या ठेव खाली. ठेव दिलाच खाली, ठेव ठेव दिला. तर चला काहीतरी गेम हळदी कुंकवामध्ये घ्यावं म्हटलं म्हणून त्याच्या ह्या सगळ्या चिट्स बनवून ठेवलेल्या आहेत. एका बाउलमध्ये मी भरून ठेवते. थोडंसं काहीतरी सगळ्याजणी आपण मैत्रिणी एकत्र आलो की थोडीशी चेष्टा मस्करी हसी मजाक म्हणजे सगळं आपण सगळं काय असेल ते घरचं विसरून मस्तपैकी असा धिंगाणा चालतो. तर त्याच धिंगाण्यामध्ये आणखी थोडंसं काहीतरी वेगळं होण्यासाठी हा थोडासा एक गेमचा अरेंजमेंट केलेला आहे. त्यानंतर रांगोळ्या वगैरे सकाळी तर काय आज जमलं नाही तुळशीपुडं वगैरे काढायला. तर मग संध्याकाळीच घेतलं. सडा वगैरे सकाळीच मारून ठेवला होता. मग म्हटलं चला असू द्या आता संध्याकाळीच काढाव्यात रांगोळ्या. त्यानंतर ह्या पतंगांमध्ये पहा अशा छोट्या छोट्या ह्या सगळ्या चक्री सुद्धा आलेल्या होत्या. पण आता ह्या कुठं काय आपण करणार असं डेकोरेशनमध्ये म्हणजे ठेवलेलं चांगलं राहील म्हणून त्या तशा साईडला ठेवल्या होत्या. तर रांगोळी पहा पूर्ण होत आलेली आहे आमची. सगळा जो आपला सौभाग्याचा अलंकार असं मंगळसूत्र जोडवी कानातली नथ बांगड्या असं सगळं काही याच्यावरती ठेवलेलं आहे. आणि संक्रांतीचा सण म्हटलं तर मग म्हणून म्हटलं थोडंसं असं गाजर वगैरे कट करून जसं की ववसाना आपण जे ववसतो म्हणजे सतीचा ववसा रामाचा ववसा जन्म ववसा असं म्हणून. तर मग हे सुद्धा त्यातलंच एक सगळं कट करून बोर म्हणा किंवा गाजर म्हणा असं त्याच्याने ना डेकोरेशन करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे असं पहा. आणि हे दिवाळीचेच थोडेसे कॅन्डल्स वगैरे. हे कॅन्डल्स जसं की रूममध्ये वगैरे आम्ही कधीतरी रूम फ्रेशनर्सचा वापर यासाठी करतो ह्या कॅन्डल्सचा. तर आणि हे जे दिवाळीसाठी डेकोरेशन करण्यासाठी मेशोवरनं मी 2 स्टँड मागवले होते ते आहेत. तर पहा छान असं मस्त डेकोरेशन झालेलं आहे. मस्त तांदूळ गाजर बांगड्या सगळे आपले अलंकार ठेवून दिसतंय पण छान. पहा ब्लाऊज पीस पण ठेवलेले आहेत. मध्ये साडी ठेवलेली आहे. तर डेकोरेशन आमचं कम्प्लीट झालेलं आहे. फायनल तुम्हाला सगळं झाल्याच्या नंतर एकदा पूर्ण झाल्याच्या नंतर तर तुम्ही पुढे पाहणारच आहात. तर चला संध्याकाळ झाली आणि सगळी तयारी झाली बघा. सकाळपासून ती थोडी गडबड चाललीच होती कारण वर्षातून एकदा येणारा सण आणि वर्षातून एकदा येणारा हळदी कुंकू. मग म्हणलं चला आता शेवटी आज करूनच टाकू. ताई म्हणले आज आपण फायनल करू आणि करून टाकू. दुसऱ्या दिवशी आमचं ठरलं होतं पण आज उद्या ऑर्डर पण भरपूर राहतात साडीच्या आपल्या. आता त्याच्यामध्येच 2 दिवस गेले. आज थोडं रिलॅक्स होतं. सगळं दिवसभर काम आटपलं आणि मग आज संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केली कारण दिवसभर आज ब्लॉग शूट केला नाही जास्त. त्याच्यामुळे आज वेळ फ्री होता. काय असेल ते ऑर्डरचं काम सकाळी दिवसभर करून घेतलं आणि आता संध्याकाळी सगळी हळदी कुंकाची तयारी झाली. हे संक्रांतीच्या वेळेतच छोटे छोटे पतंग आणले होते डेकोरेशनसाठी पण त्यावेळेस नाही चिटकवलीसाठी म्हणले असेल तर आपण हळदी कुंकाला करू म्हणलं डेकोरेशन करायचंय ना त्याच्यामध्ये वापर करू याचा. तर मग हे असं थोडंसं एक 5 मिनिटात केलंय. तर पटपट दोघींनी तयारी केलीये. तर आता आम्ही सगळं आवरले आमचं. आता फक्त बायका यायची वाट पाहतोय. तर तुम्हाला दाखवते आता बाहेरून सुरुवात करते की आम्ही कशा पद्धतीची तयारी केली कारण सगळं ते तर माहितीच आहे. कारण बायका आला की त्यांच्यासोबत मुलं येणार मग जे आहे त्याची पण सगळी धागडधिंगा करून टाकणार आहेत. त्याच्यापेक्षा म्हणलं की अगोदरच आपली तुम्हाला तयार दाखवते बाहेरून कशी केली ती. तसं तर अगोदर तुम्ही पाहिलंच असेल काय केलंय पण आता डीप मध्ये दाखवते जंगल विला कसं दिसतंय आज तरी. रोशनी मॅडमचं आगमन झालेलं आहे. तर काय झालं की आम्ही आज हळदी कुंकू ठेवलं. मग रोशनी म्हणली ताई तुमच्यात माझं पण करून टाकणार मी. मग तिचं पण हळदी कुंकू आज आमच्यातच करून टाकणार आहे ती. त्याच्यामुळे मस्त तयारी बियारी करून आलेली बघा. तर चला आवडतो तोपर्यंत मी बाहेरून दाखवते ताई. तर हे पहा संध्याकाळचा आमचा जंगल विला अशा पद्धतीने. आता ते क्लिअर लाईट एवढी क्लिअर दिसत नाहीये पण तरी सुद्धा अशा पद्धतीने दिसतंय. पहा इकडं बबलू भाऊ बी आलेत रोशनीला घेऊन. बाहेरचा व्ह्यू असा दिसतोय. त्याच्यानंतर पहा ध्रुव बाळा आमचं इकडं खेळायचं काम चाललंय.
इथं मग हळदी कुंकू स्पेशल आज म्हणलं वेगळं काहीतरी काढावात रांगोळी. तर पहा ही पूर्ण रांगोळी काढली, त्याच्यावर ध्रुवनी सायकल पण घातली, थोडीशी पुसली पण. आणि जोपर्यंत रांगोळी काढत होतो तोपर्यंत सारखं विचारायचा की हे कोण आहे, हे कोण आहे. मी म्हणलं ध्रुवाची आई आहे. तर मग आता नादालाच लागला. तर म्हणला की मला इकडं मम्मीला पण काढायचंय आणि पहा त्याची रांगोळी मम्मी कशी काढली बघा. त्यांनी नादालाच लागला तो. तर मला मम्मीची पण काढायची. काय ती मगाशी शूट करायला पाहिजे होतं, इतकं छान बोलत होता तो. तर असो. तर त्याच्यानंतर तुळशी पुढची छोटीशी रांगोळी दिवा लावायचंय मला अजून. त्याच्यानंतर एंट्रीला मग हे जे आयता छापा याच्यामध्ये फक्त कलर भरायचे असतात. तर ह्यो आयता ठेवलाय. मी म्हणलं आता इथं काही रांगोळी ठेवणार नाहीत, मुलं पुसूनच टाकतील. त्याच्यानंतर मग आपलं उंबरट्याचं इथं लेपन दिवा वगैरे लावलाय. मग अशी कस दिवाबत्ती केली होती मी, त्याच्यामुळे आता परत पुन्हा केलेली नाही. त्याच्यानंतर पहा हा ओव्हरऑल हॉलचा व्ह्यू. तर इथं पहा हळदी कुंकाची तिळगुळ रेवडी. त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल जे माझ्या चक्री होतं ते, हळदी कुंकाचं करंडा. त्याच्यानंतर हे वाहनाला ज्या पर्स आणल्या होत्या त्या इथं ठेवल्यात. इथं काहीतरी आमचा गेमचा थोडासा प्रोग्राम आहे, तुम्हाला पुढे जाऊन कळणच ते. त्याच्यानंतर मग इथं थोडं सिंपल असं डेकोरेशन केलंय. त्याच्यानंतर मग हा देवारा आणि देवाऱ्याच्या इथंच मग आपले संक्रांत स्पेशल ही खणाची रांगोळी इथं काढली बघा दोघींनीच पटपट. एक तासामध्ये तर सगळं आवरलं आणि ओव्हरऑल पहा अशा पद्धतीचा दिसतोय. त्याच्यानंतर बघा आता नाश्त्यासाठी आम्ही वडेपाव म्हणजे वडेपावचा अरेंजमेंट केलेले आहे. तर इथं प्लेटा वगैरे रोशनी सगळं रेडी करून ठेवू राहिली. म्हणलं आल्यानंतर मग पटपट द्यायला सोपं पडत. आणि ताईचं इकडे चाललंय बोरनानाची तयारी. सगळ्यात महत्वाचं की आता ध्रुवला किंक्रांतीच्या दिवशीच बोरनान घालायचं होतं बरं का, पण नंतर म्हणलं जाऊ द्या असू द्या आपण मग हळदी कुंकाच्या दिवशीच घालू. कारण की आता तो झालाय बरं का 5 वर्षाचा, 6वं लागलंय त्याला. हा मग ताई म्हणली की एवढ्या वर्षी घालू, जाऊ द्या अजून लहानच आहे तो. मग ते तिळाचे दागिने पण बनवलेले आहेत पहा, त्याच्यातले त्याने ते घेऊ मिरत होता. आणि आज इतका खुश झाला काय सांगायचं तुम्हाला. त्याला म्हणलं पहिले मी त्याला म्हणलं आंघोळ घालायची तुला, नाही म्हणला मला अजिबात आंघोळ नाही करायची. वर नेलं म्हणलं कपडे कशाला घालती, मग मला आंघोळ करायची म्हणती ना तू. आणि मी म्हणलं अरे कपडे घालून आंघोळ करते. म्हणतो तू येडीबिडी झाली का, मग मी कपडे घालून कोणी आंघोळ करतं का. मी म्हणलं अरे तुला चॉकलेटची आंघोळ घालायची आज. इतका खुश झालाय का, इतका आरडाओरडा करतोय. आता फटका आणला एक आणि लांब हाकलून दिलं. म्हणलं गपचिप बस आजूक तर बाकीचे पोरं यायचे ते आले नाही, की तू एकटाच एवढा आरडाओरडा करतोय. तर आता गावरान बोरच सापडून आणायचे होते झाडा खालून. तर मग आता गावरान बोर राहिलेच नाही, मग विकतचेच आणले. त्याच्यानंतर याच्यामध्ये चॉकलेट आणि मुरमुरे. तर अशा पद्धतीचं आता बोर आणायची पण तयारी झाली. आता फक्त बाकीच्यांची यायची वाट बघतोय. घ्यायचं आता कुणीच कुणाचे हा आज ठरलेले नाव काय म्हणतात ना, बेलपत्र वाकून आणि तुमचा मान राखून आणि ते ठरलेले उकाने ते सगळं खात्मा होणार आहे, काहीच नाही राहणार. हा सगळ्यांचे जे दिन तेच उकाना झालं पाहिजे. आता रोशनी डायरेक्ट देवाचेच नाव घ्यायला लागली, भगवानच म्हणायला लागली. बापरे जीव शब्द येईल त्याने नाव घ्यायचं. आमचा 8वा सापडाना टायमाला काय करता. चला चालतंय यांनी पण चालतं ना. हा तर चला मनीषा ताई माझ्यात कुमारिका आल्यात. बहारो फूल बरसाओ मेरा फ्रेंड आया है. अगं मी बाई फ्रेंड म्हणले फ्रेंड. अरे अरे वा 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 एक नंबर. बरं मला हे सांगा तुम्ही एवढा उशीर कमून केला. आम्ही अक्षरशः 1 तासापासून वाट बघत होतो तुमची. आम्हाला वावरातून काम करून यावं लागत घरी आल्या घरच्यांचा स्वयंपाक केला. लवकर यायचं होतं 7 वाजता, पण आज नेमकी लाईट नव्हती ना दुधाला, आम्हाला गोठ्यातच 7:30 वाजल्या. हा बरोबर. तुमचं काय आम्ही आलो कांदे 7 वाजता लाईटच नव्हती, मग कोरड्यापासून बसलो वडील आणि मग कांदे पुढे उरकात येत आणि मग वाजले 7 आलो. मग आणि तुमचं काय टायमाला आलेला तुमचं
तुमचं चिल्ले पिल्ले बाकीचे मेंबर असं घेते ही कमून टेन्शन मध्ये माहिती का हिला नंगाळा वाटी करायची हा नंगाळा वाटी म्हणजे काय सांग चल भाकरी कालवण करायचं म्हणून टेन्शन मध्ये का अगं कधीतरी सुखाने राहा चला आता सगळ्या जणी जमलेले आहेत एक एक दोन दोन करून सगळ्या जणी आल्यात पहा सगळे मेंबर यांचीच वाट बघत होतो सगळ्या जणी उशिरा आल्यात लेट पण थेट सगळ्या जणी आल्यात तर आता सगळ्यात अगोदर तुम्ही सांगा काय करायचं गेम खेळायचा का वाण घ्यायचा गेमच खेळा पटकेच पण 15 मिनिटाच्या आतच नकोय बाई मानावरा घरी येडी का आता मला काय जिम्मेदार घेतली काय बाकीच्या नाला फक्त नागाळा करायचंय मानावरा जेव आजच्या दिवस नवरा उपाशी मारायचा तुम्ही नको ग जिंदगी आहे सभी हमारी जिंदगी पण चांगली आहे तुम्हाला जागायचं कळा ना धुस खुशीवाले आहे राहतात ना काही मागाशी धुस धुस असे चला आपण गेम खेळू ठीक आहे हा त्यांना समजाव काय गेम आहे नेमकं कसं आहे चिठ्ठी आहे ठीक आहे ती चिठ्ठी उचलायची त्याच्यात बघायचं काय शब्द आहे त्या शब्दावरून तुम्ही उखाणा घ्यायचा जोडून एक हुकू नका बघा हो उलट तुम्हीच आम्हाला शिकवता लय सोपे शब्द आहेत उचला हो लगेच ना खुलू ना सगळ्यांच्या सगळ्यांना देऊन टाक पहिले नाही नाही खोला काय निघला चांदीची परत घ्या काय किती भारी घ्या पण माहित नाही ना चांदीची परत शब्द काही जोडा 5 मिनिटाचा वेळ देते हा थांबा हा तर आता 5 मिनिटाचा टाइम संपलेला आहे मनीष आवरा पटक्यास चांदीची परत संत श्रावणचं नाव घेते आंबेकरांच्या घरात अरे वा हा घ्या स्वती आणि भारती थोडं कट कर भारती आल्यापासून दरवडीला आली शान संत श्रावणचं नाव घेते अशाच राहा छान अरे बाप ही आता काय करू चला नेक्स्ट तुम्हाला शब्द हळदी कुंकू हा घ्या आता चला गुलाबापेक्षा मोह गुलाबाची कळी रावसाहेबचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी अरे बाप मंगळसूत्र मंगळसूत्र आता काय करू आता काय मंगळसूत्र उखाण्यात शब्द नाव घ्यायचं सोपं शब्द सोपं आहे तू इतक्या का मध्ये सांग मला सौभाग्याची खून एखादं सांगा नाही नाही मला काही जोड रोशनी आवड पटकन आम्हाला नाही ध्यान राहत जायचं त्यांना मग ध्यान राहतं पण आमच्या गळ्यात आहे मंगळसूत्र प्रदीपरावांचं नाव घेते चव्हाणांची सून अरे या मग जुळलंच नाही पण हा हा सौभाग्याचा साथ घ्या एवढा साधच नाही करीत कसं काय दिला मला सौभाग्याचा साथ तुम्ही कुंकवाचा शुभ दिवस आहे आज राजेंद्ररावांचं नाव घेते सौभाग्याचा साज हळदी कुंकाचा शुभ दिवस आहे आज राजेंद्ररावांमुळे मला मिळाला आज सौभाग्याचा साज तुम्ही घ्या मग शब्द आहे ती चिठ्ठी कुशाल घेऊन पाणी
जोडा आता. नगर तालुक्यात भोयरे माझे गाव, गावात होती माडी, माडीवर नेसते साडी, साडीला लावते चाप, सतीश माझा बाप, पाण्याला दारात होती जाई, संगीता माझी आई, पाण्याला गेली गवळण, अलका माझी मावळण, पाण्यात होती नाव, रोहित सचिन माझा भाव, समुद्राच्या किनारी चकचक मोती, जालिंदरराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्य होते. अरे पण पाणी शब्द होता. काय आला तुम्हाला? साडी. चला बोला आता तुम्ही. साडी विचार करा. नेसली नवी साडी, राजेंद्ररावांनी घेऊन दिली मला नवी गाडी. हा जमला जमला. आत्याबाईंना कोणता आला बघून द्या. सौभाग्य किती भारी आले. सौभाग्याचा साज होता मगाशी. मंगळसूत्र आणि सौभाग्याची सून. मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून. सौभाग्याचं खून. खून. सौभाग्याचं लेणं. हा आहे म्हणू द्या लेणं. गुंडरावांचं नाव घेते. मोठी दिसत नाही गोड दिसत. तुम्हाला बेबी नंबर आणि मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून. मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून आणि मी आहे मोठ्यांची सून. सगळं झालं तुम आणि 9 दिवस सोडले तुम्ही. नाव घेते मी मोठ्यांची सून. आता कसं कॉपी पावशेर आणला रवा, पावशेर आणला खावा, रमेश रावांसारखा पती जन्मजन्मी हवा. अरे वा. काय मला जोडा जोड नाही. महादेवाची पिंडीला मान दाखवून पाणी घालते वापरून. काय आलं? पान. पान. जोडा आता. जोडा. पान खाते लाल गुड बाई. सणाच्या दिवशी तोरण बांधण्यासाठी आणले आंब्याचे पान. गोरखरावांचे नाव घेते, ठेवून तुमच्या सगळ्यांचा मान. व्हेरी गुड व्हेरी गुड. कविता ताई तुझा नंबर. कविता ताई. तुळस. आपली दारी लावते तुळस. समीर रावांचं नाव घेते. मला नाही. मला दारी लावते तुळस. दारी लावते तुळस. समीर रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. तुळस आळस. आता काय करावं? याच्यावरती माहिती मला इथे राधेचा येतोय 2-3 अजून अजून घ्या पटक्यास. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा, बाबासाहेब माझे कृष्ण, मी त्यांची राधा. अरे वा. राधा कृष्णाला जेवण करून आली की नाही? काय त्याच्यात? हळदी कुंकू. संक्रांतीच्या दिवशी देतात हळदी कुंकवाचा वाण. शिवाजीरावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान. आता कोण आहे? सध्या घे चल उचल. नाव सांगा काय. मी लय मोठा घ्यायचे तूप शब्द. झुंझुन झुन्यात बसली मेनात, काळी चुली अंगात, लावका फुटी, जायफळ वटी, सोडले जगे कचेरीला उभे, कचेरीची किल्ली उघडली खोली, खोलीत होता हंडा, हंड्यावरती परात, परतीत होता भात, भातात होतं तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा आमचा जोडा. पुढे काही काय काय परी, लेख वाजत गाजत पाटलाच्या दारी, पाटील बनतो नाव घे पुरी, नाव काय फुकटचं, हळदी कुंकवानी भरल्या गोण्या, आणि शंकररावांचं नाव घेते काळभोरांची कन्या. खूप शब्द आला बाई माझा नंबर. स्वती अक्का तुझ्या उखाण्यात काय आहे बाई? बाबो. वान. घे बाई घे. वान शब्द. हळदी कुंकाच्या दिवशी वाटते. नाही थांबा थांबा. चांगला घे.
स्वाती अक्का घे लवकर. थांब ना, चांगला आठवू दे ना मला. दरवर्षी संक्रांतीचा सण येतो घाईघाईने. दरवर्षी संक्रांतीचा सण येतो घाईघाईने. संक्रांतीच्या सणानिमित्त वाटतात सगळ्या जणी हळदी कुंकाचा वाण. आणि राजेंद्र रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान. बघा यालाच म्हणते खेडेगावातल्या बाया. बघा चटाचट पदर घेतले का नाही डोक्यावर. अगं बाय बाय भामाबाईची बाई आमच्यात नाही का हितपर्यंत असं पदर पडून नाही देत काय. नवऱ्याला बायका ओळखतात का म्हणती माहिती डायरेक्ट. हात ओरिजिनल येत. ओलावली नाही होत बाई त्यांच्या हाताला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, भांडू नका. तिळगुळ घी सांडू नको, माझ्या संग भांडू नको. मी नाही भांडत कोणा सगळं. बघ मनीष ताई एकटीने तिळगुळ शेजारची बी खाल्ली. इकडच्या बाया तुम्ही बी खाल्ले का. मला वाटलं खाल्ले का घरी घेऊन चालल्या काय. खात नाही बाया घेणं लई आहे की लई. बरं यांना गप्पा निघाल तिळगुळाचे तोटात डायरेक्ट. सासू पुढे घ्यायची चाललो. हा बघा बघा बबलू भाऊनी जाऊन आणलेत करांडे. मॅडमला आहे का काही. आवडती पाटापाटा. सीता सीता वाण घे नवऱ्याचं नाव सांगून दे. सीता सीता वाण घेणार. हा बरोबर. मी सांगू का. नवऱ्याचं नाव चल सांग बाई नवऱ्याचं नाव. आम्ही देते ना तुम्ही द्या ना नाव. बस चल ध्रुव बस. सगळं टाकलेले बसा रे बाकीचे चला. हे करा गोळा पटापटा. तर चला मस्तपैकी छानपैकी हळदी कुंकाचा छान असा प्रोग्राम झाला. आता परत या सणाची पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघायची का ताई. आता काय म्हणजे रथसप्तमीपर्यंत प्रत्येकाच्या घरी चालणारच आहे. क्षणाची वाट का पाहायची, प्रत्येकाच्या घरी असतच. हो पण स्वतःच्या घरी करण्यात जेवढा उत्साह असतो, आता जेवढ्या उत्साहाने आम्ही तयारी केली, रांगोळी झालं, परत काहीतरी वेगळं झालं पाहिजे तो प्लॅन. सगळ्या जणी कधीतरी एकत्र येतात, हसी मजाक सगळ्या मन मोकळ्यापणाने प्रत्येक गोष्टी शेअर करतात. हे क्षण असे म्हणजे सारखे सारखे येत नाहीत असं मला म्हणायचं. आपल्या हळदी कुंकू आता परत पुन्हा पुढच्या वर्षीच होणार असं मला म्हणायचं. तर सगळ्यांनी छान असा एन्जॉय घेतला अक्षरशः. म्हणजे आता व्हिडिओ थोडंफार जेवढं टाकता आलं तेवढं टाकलं, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतका एन्जॉय झाला की अक्षरशः सगळ्यांचे पोट दुखायला लागले. सगळ्याजणी म्हणले आता बास बास आता इतकं झालं. तर चला आपला ब्लॉग हा होता हळदी कुंकू स्पेशल कॉमेडी ब्लॉगच झाला. आता मी कॉमेडी ब्लॉगच म्हणन. तर भेटत आपल्या उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. हो.